केरळमध्ये मान्सून दाखल झाला, पण शेतकऱ्यांसाठी सरकारची अर्जंट सूचना. या तारखेआधी पेरणी करू नका, नाहीतर पेरणी फेल होणार. मान्सूनचे या आधीचे सगळे अंदाज खोटे ठरले, कारण ज्या तारखेला केरळमध्ये मान्सून येणार सांगितलं होतं ती तारीख वेगळी निघाली आणि मान्सून काल त्या ठिकाणी दाखल झालेला आहे. आता महाराष्ट्रात पाऊस केव्हा येणार शेतकरी वाट पाहतोय, पण तेवढ्यातच सरकारने शेतकऱ्यांसाठी एक अतिशय धोक्याची सूचना दिलेली आहे. पहा, आता इथून पुढे ज्या तारखा सांगितलेल्या आहेत त्या तारखांना शेतकऱ्यांनी पेरण्या करायच्या आहेत, अन्यथा पेरण्या करू नका, पेरण्या फेल होणार, अशा पद्धतीची एक माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. कारण की मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता, महाराष्ट्रात तो येतोय का काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती, पण तेवढ्यात एका समुद्रामध्ये एक धक्कादायक हालचाल घडली आणि ज्याने मान्सूनच्या प्रवासाचा वेग पूर्णतः बदलला आहे, ज्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक अतिशय धोक्याचं संकट आता निर्माण झाले. कालपर्यंत मान्सून दाखल होताच काही तज्ज्ञांनी सूचना दिली होती की मान्सून हा अतिशय कमी पडणार आहे, महाराष्ट्रात दुष्काळ पडणार आहे हे सांगितलं जात होतं, पण त्यात शेतकऱ्यांची तयारी सुरू झाली होती. पण तेवढ्यात सरकारने एक धोक्याचा इशारा दिलाय. पेरणीची एक तारीख देण्यात आली. पहा, पाऊस यावर्षी कमी पडतोय, पण शेतकऱ्यांना जर त्यांचा फायदा करून घ्यायचा असेल, नुकसान वाचवायचं असेल, तर ही माहिती लक्षपूर्वक ऐका. कारण की महाराष्ट्रामध्ये तब्बल 21 जिल्ह्यामध्ये पाण्याची जी परिस्थिती आहे, पावसाची परिस्थिती ही धोका देणार आहे. एक चिंताजनक बातमी हवामान विभागाने आत्ताच दिलेली आहे, ज्यामुळे आधीचे सगळे जे अंदाज होते ते सगळे फेल झालेत. त्यामुळे नवीन तारखा आता जाहीर झालेल्या आहेत. या तारखेनुसार तुम्ही जूनमध्ये कोणत्या तारखेला पेरणी करायची आहे, शेतीचे नियोजन कसं करायचं आहे, शेतीमध्ये नुकसान होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची आहे, तर खास शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा रिपोर्ट सरकारने जारी केला आहे. त्यानंतर जुलैमध्ये कसा पाऊस, जुलै नंतर ऑगस्टमध्ये, सप्टेंबरमध्ये कशा पद्धतीनं पाऊस होणार, एक नवीन वेळापत्रक आता जाहीर झालंय. लक्षात घ्या, जुनं वेळापत्रक विसरून जा. तुम्ही जरी जुने जाणते शेतकरी असाल आणि तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला अंदाज असेल, पण तो सगळा अंदाज आता फेल गेलाय. कारण की केरळमध्ये काल मान्सून त्या ठिकाणी दाखल झाल्यामुळे सगळं वेळापत्रकच पूर्णतः बदललं आहे. मग काय असणार वेळापत्रक, कुठे सगळ्यात कमी पाऊस पडणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस त्या ठिकाणी कमी पडणार आहे, काय तारखा असणार आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. पहा, खरं तर काल मान्सून जो आहे तो केरळमध्ये दाखल झाल्यामुळे अतिशय आनंदाचं वातावरण पसरलं होतं. शेतकऱ्यांनी लगबगीनं आपल्या पेरण्याची तयारी सुरू केली होती, पण तेवढ्यात सरकारचा अंदाज जाहीर झाला, एक तारखा जाहीर झाल्या, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. पहा, काही दिवसापूर्वी सांगितलं होतं पाऊस महाराष्ट्रात 88% होईल, काही जण म्हटले होते 90% होईल, आणि काही जणांनी याचा उलटा अर्थ लावला होता की फक्त 10% तर कमी पाऊस पडतोय, त्यामुळे पेरणी दणक्यात करा, काहीच टेन्शन घ्यायचं काम नाही. पण पहा, मान्सूनचं जे अंदाज आहे तो अंदाज व्यवस्थित लक्षात घेतल्यामुळे तर तुमचा फायदा होऊ शकतो, आणि जर लक्षात घेतला नाही तर नुकसान होऊ शकतं. कारण की सरकारनं एक ताबडतोब बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री, अनेक हवामान क्षेत्रातले तज्ज्ञ होते, कृषी तज्ज्ञ देखील त्याच्यामध्ये उपलब्ध होते, आणि खास शेतकऱ्यांसाठी ही मीटिंग घेतलेली आहे. त्यामुळे या मीटिंगमधून आलेले मुद्दे जे आहेत तर त्या मुद्द्यांना हलक्यात घेऊ नका. तुम्ही शेतकरी असाल, कधी पेरणी करायची, कोणत्या तारखेला बियाणं तुमच्या शेतात टाकायचं, हे तुम्हाला जर लक्षात घ्यायचं असेल तर ही माहिती लक्षपूर्वक पाहत राहा. कारण की आता सुपर एल निनो नाही तर गॉडझिला अल निनो नावाचा एक प्रकार त्या ठिकाणी सक्रिय झालेला आहे. हा एल निनो प्रत्येक 100 वर्षानंतर येतो असं सांगितलं जाते, आणि तो 2026मध्ये शेतकऱ्याच्या मुळावर आला आहे, आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं अगदी अक्षरशः नुकसान होणार आहे. त्यामुळे मान्सूनची तारीख पूर्णतः बदलली आहे. काल जरी केरळमध्ये जो आहे तो मान्सून दाखल झाला असला तरी मागच्या वर्षी केरळमध्ये मान्सून दाखल झाला होता अवघ्या 3ऱ्या ते 4थ्या दिवशीच, म्हणजे 72 तासाच्या अवधीमध्येच तळ कोकणामध्ये जो आहे तो मान्सून दाखल झाला होता. पण यावेळेस तसं होणार नाही. आता यावेळेस गॉडझिला अल निनो असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे दानादान उडणार आहे. त्यामुळे मान्सूनची तारीख पूर्णतः बदललेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या कधी करायच्या, बियाणे कधी खरेदी करायचे, खतं कधी टाकायचे, शेतीची तयारी कशा पद्धतीने करायची, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की पिकं कशी निवडायची. कारण की पाऊस कमी होणार याच्यावर आता दुसऱ्यांदा अधोरेखित त्या ठिकाणी झालेलं आहे. पाठीमागे वेगळं होतं, बऱ्याचशा शेतकऱ्यांना नॉलेज असेल, ते म्हणतील आम्ही 20 वर्षापासून शेती करतोय, आम्हाला कधी काही प्रॉब्लेम आला नाही. पण यावर्षी सगळं बदललं आहे. कारण की गॉडझिला एल निनो अशा प्रकारचं नाव तुम्ही याआधी कधीच ऐकलं नव्हतं. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात पहिल्यांदाच आलेला हा एल निनो असल्यामुळे यामुळे सगळी परिस्थिती बदलणार आहे. तर मग केरळमध्ये जो मान्सून दाखल झाला आहे, पण तो आता कोकणात केव्हा येणार, आणि सर्वदूर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो पाऊस आहे तो कधी होणार, त्यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर जो आहे तो पावसाळा कशा पद्धतीनं असणार,
कोणत्या तारखेला तुमच्या जिल्ह्यात पाऊस सुरू होणार, तुमच्या जिल्ह्यामध्ये किती टक्के पाऊस पडणार, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देतोय. पहा, अतिशय महत्त्वाची जी सूचना होती, इतका पहिले सांगितलं गेलं होतं की 26 मेला जो आहे तो पाऊस दाखल होईल, पण 26 मे गेली, पूर्ण मे महिना संपला, जून महिन्याचे 3-4 दिवस गेले, तेव्हा कुठे तो केरळमध्ये दाखल झाला. आणि केरळमध्ये दाखल झाला असं सांगितलं होतं, पण त्यानंतर महाराष्ट्रात दाखल होण्याची चर्चा सुरू झाली होती, पण सगळ्या चर्चा आता थांबल्या, कारण की केरळमध्येच उशीर झाला आहे, त्यामुळे महाराष्ट्रात उशीर होणार. मग त्या उशिरामुळे कोणत्या कोणत्या जिल्ह्यात दुष्काळ पडणार, शेतकऱ्यांच्या खत औषधांचं काय होणार, पेरणीची तारीख काय होणार, काय त्या ठिकाणी सरकारने सूचना दिलेल्या आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देतोय. पहा, सरकारने काही जिल्ह्यांची यादी दिलेली आहे, ज्यामध्ये 36 पैकी 16 जिल्हे असे आहेत की जिथे पाऊस समाधानकारक पडू शकतो, पण बाकीच्या उरलेल्या 20 जिल्ह्यामध्ये तुरळक पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे. मग आता जर पाऊसच पडला नाही तर शेतीचं काय होणार, बाकीच्या 20 जिल्ह्यामध्ये पेरणी करायचीच नाही आहे का, तर असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होत होता आणि त्याला सरकारने एक स्पष्टपणे उत्तर दिलेलं आहे. मग आता पाऊस कशा पद्धतीनं बदलला आहे, जूनमध्ये पाऊस कोणत्या तारखेला होणार, पेरणी कधी करायची, त्याचबरोबर जो दुष्काळ आहे तो कुठे पडणार, जुलै ऑगस्ट सप्टेंबरच्या पावसाचं काय होणार, सगळी सविस्तर माहिती घेतो. पहा, सरकारच्या माध्यमातून आणि वेधशाळेच्या माध्यमातून एक मॉडेल तपासलं गेलं आहे आणि या मॉडेलमधून समोर आला आहे प्रशांत महासागरातला एक बदल. तो बदल म्हणजे गॉडझिला एल निनो. ऑस्ट्रेलियामध्ये ज्याच्यामुळे भयानक परिस्थिती निर्माण होते, तर दक्षिण अमेरिकेत त्याच्यामुळे पूर आलाय, पण महाराष्ट्राच्या नशिबी यंदा कोरडा आभाळ आणि उष्णतेच्या झळा आहेत. पहा, दर 2 ते 7 वर्षांनी सुपर एल निनो येतो, पण अगदी 50-100 वर्षांनी गॉडझिला एल निनो येतो आणि तो 2026 मध्ये आलाय. त्यामुळे यावर्षी पाऊस त्या ठिकाणी अतिशय कमी असणार यावर अधोरेखित झाले, पण त्यामुळे उष्णतेची लाट येणार, 45 ते 47 अंशपर्यंत तापमान जाऊ शकतं. त्यामुळे जर तुम्ही वेळेआधीच पेरणी केली तर तुमचे पिकं करपून जाणार. आणि त्यामुळे 6 ते 7 मॉडेलचा अभ्यास केला आहे आणि त्यापैकी 7व्या मॉडेलने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक सूचना त्या ठिकाणी दिली. मग काय दिली सूचना, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाऊस कसा राहणार, 36च्या 36 जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं पाऊस पडणार, पेरण्यांची तारीख काय, तर आता नवीन पद्धतीनुसार आता साधारणपणे 3, 4, 5 जूनच्या आसपास जो आहे तो केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे. मग आता तिथे मान्सून दाखल झाला, साधारणपणे तो 8 दिवसानंतर महाराष्ट्राच्या तळकोकणात येतो आणि 10व्या त्या 12व्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राला तो त्या ठिकाणी पूर्णतः भिजवून टाकत असतो, असा इतिहास सांगतो. पण यावर्षीची परिस्थिती पूर्णतः बदललेली आहे. एक तर तो जूनमध्येच लेट झाला आहे आणि आता संपूर्ण महाराष्ट्रात पसरायला तो आणखी उशीर करणार आहे आणि त्यातल्या त्यात त्याचं प्रमाण देखील अतिशय कमी होणार आहे. तर आत्ताच ताज्या आलेल्या अंदाजानुसार 10 जूनपर्यंत जो आहे तो मान्सून महाराष्ट्राच्या तळकोकणात त्या ठिकाणी दाखल होईल. त्यानंतर 15 जूनपर्यंत तो सर्वदूर महाराष्ट्रामध्ये पसरू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता ही जी तारीख आहे, आता मग पेरणी कधी करायची, तुम्ही 10 जूनपासून किंवा 15 जूनपासून करायची तर अजिबात नाही. तर यासाठी स्पष्ट सूचना अशा पद्धतीने देण्यात आली. 1 ते 2 मुसळधार पाऊस ज्यावेळेस होतील त्यावेळेस तुम्ही काय करायचं, तुमच्या शेतामध्ये जाऊन खड्डा खणायचा आणि त्या खड्ड्यामध्ये तुम्ही साधारणपणे 75 ते 100 मिलीमीटरपर्यंत तुमच्या शेतामध्ये ओल गेलेली आहे का, 75 ते 100 मिलीमीटरपर्यंत तुमच्या शेतामध्ये ओल जर गेलेली असेल तर आणि तरच तुम्ही पेरणी करायची आहे, अन्यथा पेरणी करू नका. यासाठी तुम्ही काठीच्या मदतीनं किंवा पावड्याच्या मदतीने कशांतरी तुमच्या शेतीमध्ये खड्डा खणा. 75 ते 100 मिलीमीटरपर्यंत जर ओल असेल तर आणि तरच तुम्ही त्या ठिकाणी ही पेरणी करा, अन्यथा करू नका, असे स्पष्ट सूचना त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या. आता या सूचनेवर तुमचं काय मत आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्या पावसाची परिस्थिती कशी आहे, नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.